आहे तिथं अध्यात्मकाची सुरुवात आहे महाराज. आमच्या संत मंडळीनं सांगितलं हो, पण आपण अनुकरण करत नाही महाराज. काय टाळीचा फायदा बा, इकडे लक्ष द्या. टाळी वाजवण्याचा एकच फायदा, एकावरती एक हात आदळण्यात जातात. इथं असे काही पॉईंट आहेत महाराज, एकावरती एक हात आदळण्यात गेला तिथले पॉईंट दबल्या जातात आणि आपलं रक्तभिसरण फास्ट होते. म्हणजे आपल्याला अटॅकचा झटका येत नाही महाराज. आपल्या घरात कोणी नाही, हॉस्पिटल लांब आहे, मग आपल्या हृदयात दुखायला लागलं, कळतं महाराज माणसाला अटॅकचा प्रकार आहे, श्वासोश्वास कमी होतोय. मग काय करायचं, हृदयाचा वेनचा पॉईंट महाराज उजव्या हाताच्या करंगळीत आहे महाराज. घरात कोणी नाही, हॉस्पिटल लांब आहे, हृदयात दुखायला लागलं, श्वासोश्वास कमी पडतोय, मग उजव्या हाताची करंगळी एवढी चावायची कमीत कमी 2 तास तरी तुम्ही मरत ना. त्याला अटॅकचा प्रकार आहे. आता ऐका, ज्याला मुळ्याचा त्रास आहे त्याचा पॉईंट टाचामध्ये आहे. एवढ्या कमी पगारामध्ये सगळे पॉईंट सांगून होणार नाही, पण वातावरण लई गोड आहे महाराज. असलं वातावरण खूप गोड आहे महाराज. खरं सांगू का, मला वाटत नाही या मुडाना नगरीमध्ये मी कीर्तन करतो, पंढरपुराच्या वाळवंटात माझं कीर्तन चालू आहे. सगळे वारकरी आले वाटतं, एकदा जोरदार टाळ्यावर. सगळेच माणसं मोठी मोठी माझ्या कीर्तनाला. काय टाळीचं फायदा महाराज, आपण टाळी वाजवली पाहिजे. अहो तुकाराम महाराज किती मोठे होते, तुकोबराचा अधिकार काय. तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने, धन्य तुकोबा समर्थ, जळी दगडा सहित वया तारियल्या जैशा लाह्या, जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, बडबडीची वाणी आठवा मज धाडिले मार्ग हा सोपा, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोलिले जे ऋषी उजावया खरा खोटा, धन्य ते संसारी, 1000 प्रमाण देते माझे टाळकरी मायबाप. पण त्याहीपेक्षा मी तुकोबराचा अधिकार सभा सांगतो, उगा झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कर्मवतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधीच उठत नाही त्याला हेराम म्हणतात, हृदयाचं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एक पत्नीव्रत धारण केलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आणि साक्षात देवानं सुद्धा त्याचं दर्शन घेण्याकरता वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि एवढे तुकोबाराय जगाच्या मालकासमोर काय मानतात. अभंगाचा प्रथम चरण.
आता अभंगाच्या महाराज आपल्याला मागणं मागायचं काय, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. महाराज त्या ठिकाणी जर आपण असलो तर काय काय मागितलं असतं महाराज, आपला नादच करायचा नाही. पण तुकोबाराय होते महाराज, साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणारे, महाराष्ट्राच्या सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्याने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत यांचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भानचंद्र गोराडा डोंगरावर साधना करून देहात सगट वैकुंठ आगमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षरात लिहिला, इंद्रायणीच्या काठी देऊ नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये गोरोबा कनकाईच्या वंशामध्ये हे ज्ञान रत्न जन्माला आले, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय होते महाराज. काय कमी होती महाराज त्यांच्याकडे. भगवंताला फक्त एवढंच मागितलं, देवा फक्त तुझा विसर होऊ देऊ नको मला. आपण काय काय मागितलं नसतं महाराज, गाडी बंगला घोडी सगळं मागितलं असतं महाराज. आपला जन्म गेला शनेक मुक्ती येते नाही गेला महाराज. आपण फक्त हवेत आणि आशेत गुंतवलो महाराज, हे माझं ते माझं महाराज. सगळं जरी दिलं म्हणतात ना, भावाचं ते माझं आणि माझं तेही माझं, अशी आपली वर्तणूक झाली पाहिजे. पण महाराज खरं सांगू का, काय मागत असतात देवाकडं, काय मागितलं महाराज, हेची दान देगा देवा तुझा विसर, देवा मला तुझा विसर नाही झाला पाहिजे. महाराज कुंती मातेला भगवान कृष्णाने विचारलं, बुवा काय पाहिजे माग, मी आज खुश झालो, मी द्वारकेला चालू. माता रथ असा सज्ज झाला होता, त्यावेळेस कुंती माताच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कुंती माता म्हणते, अरे कृष्णा, अरे लाला, तू माझा भाचा आहेस, पण तू कधीही मला मायेचा पडदा टाकला, पण तू माझा भाचा नाही. त्रिलोकीनाथ माझ्यासमोर उभा आहे, देवा तुझं दर्शन घेऊ दे. त्यावेळेस भगवंतानं आपलं रूप दाखवलं महाराज, दर्शन घेतलं आणि कुंती मातेला विचारलं, बुवा काय पाहिजे माग, बुवा मी द्यायला समर्थ आहे, बुवा मागून तर बघ. अगं बुवा माग. त्यावेळेस कुंती माता म्हणते, देवा मी मागल ते द्यायला तयार आहे ना. हो मागा. काय मागतो? काही नाही देवा, फक्त आणि फक्त माझ्या जीवनात दुःख दे. देव म्हणला, असं का? अगं लोक माझ्याकडे काय काय नाही मागतात, लोक माझा रथ मागतात, काही ना माझी बायको मागितली, आणि तू तर मला म्हणाली दुःख दे. माझ्याकडे दुःख नाही, दुःख रूपक नाही महाराज, पण तू दुःख कसं मागतो? त्यावेळेस कुंती माता म्हणते, देवा ऐका ना, ज्यावेळेस आम्हाला दुःख होतं ना, त्यावेळेस तू आमच्या सोबत होता गडा. आज आमच्यावर सुख आलं, आज सगळं ब्रह्मांड आमचं झालं, आज सगळी प्रजा आमचं राज्य आलं. पण ऐक ना देवा, काय करायचं रे या वैभवाला, ज्यावेळेस तुझी साथ नसेल तर. ढसा ढसा कुंती माता रडत होती महाराज. कारण देवा, अरे काय नाही खाऊ घातलं, त्या कौरवांनी काय नाही केलं आमच्या लेकरांना मारण्यासाठी. विषाचे लाडू खाऊ घातले, लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही महाराज, काय नाही केलं त्यांना मारण्यासाठी. अहो पण भगवंत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आगाध महाराज. जेवढे वेळ संकट आले त्यावेळेस भगवंत धावून यायचा. द्वारकेचा राणा महाराज. देव उठल्या बसल्याला कुठं? पांडवांच्या घरी महाराज. त्यांच्या झोपडीत पण त्यांची इज्जत कवा जाऊ दिली नाही. मग देवा, एवढा तुझ्यासारखा त्रिलोकीनाथ मागे पुढे राहत असेल, अरे ज्यावेळेस अर्जुनाचा रथाचा प्रसंग होता त्यावेळेस सारथ्व केलं देवानं. एवढं कमी महाराज, कोणाला थोडं 2 मिनिटं गाडीत बसू देऊ वाटत नाही, तर जगाच्या मालकानं सारथी झाला हो भगवंत अर्जुनाचा. देव काय नाही करत हो, फक्त आपण देवाला भावानं आकळलं जातो. खरं सांगू का, देव जर पैशाने जर आखळला असता तर श्रीमंताच्या घरी देवाने कामं केली असती. पण ऐका ना, मोठी गेली गडा, भली गेली, पण कोणाला देव नाही आठवला. ऐका ना, काय होतं आमच्या नाथ महाराजांच्या घरी, काय होतं आमच्या तुकोबारायच्या घरी. अहो एवढी श्रीमंती होती की तुकोबारायांचं दर्शन घेण्याकरती वैकुंठाचा मालक येत होता महाराज. काय आस असेल, काय आसक्ती असेल, काय प्रेम असेल कुंती मातेचं. कुंती मातेनं फक्त भगवंताला दुःख आणि दुःख मागितलं. देवानं सांगितलं, बुवा ज्या वेळेस तुला स्मरण होईल माझं, त्यावेळेस मी हजर होईल, तू काळजी करू नको. आणि आईचा बुवाचा आशीर्वाद घेतला महाराज. देव आहे हो, काय नाही केलं महाराज. पंढरपूरची वारी होती आणि पंढरपुरीच्या वारीला चोखोबाराय निघाले
आणि बाईला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या महाराज. आता काय करायचं, पण कसलीच चिंता नाही महाराज. खरं सांगू का, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव बसला, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव बसला, त्याला दुसरं काही दिसत नाही महाराज, काही दिसत नाही. काय करायचं, बायकोला बाहेर सांगून आले मी आपल्या बहिणीला घेऊन येतो, आणि बाहेर भजन चालू होतं महाराज. दिंडी चालली होती, त्या दिंडीमध्ये चोखोबाराय घुसले. चोखोबारायला भान राहिलं नव्हतं की मी माझ्या बहिणीला आणायला चाललो. तुकोबाराय पंढरपूरला गेले भजन करत करत, पण जगाच्या मालकाला काळजी पडली, माझा चोखा माझ्यासाठी येतो. चोखोबारायनं काय केलं हो, चोखोबारायनं लुगडं नेसलं आणि चोखोबाराय आले. देवानं लुगडं नेसलं, चोखोबारायच्या घरी आले आणि चोखोबारायच्या दाराला येऊन हाका चोखोबाची बहीण झाली महाराज. बाळांतपण केलं. खरं सांगू का, बाळांतपणासारखं नीच कार्य कोणतं नाही करा. बाळांतपण शब्दाचा अर्थ सांगू का, बाळांतपण झालं तर बाळ नसता होतो अंत, ते म्हणजे बाळांतपण महाराज. एवढं महाराज ते फक्त स्त्रियांनाच म्हणजे आपण फक्त माहिती करून घ्या. एवढं नीच कार्य जगाच्या मालकानं लुगडं घातलं आणि चोखोबारायच्या पत्नीचं बाळांतपण केलं. का? कारण माझ्या चोखोबाला धान नाही महाराज. न सांगता तुम्हा कळो येते अंतर आणि विश्वंभार महाराज. तो देव आहे, तो काय करू शकत नाही, फक्त तुम्ही त्याच्याकडे मागा. तुकोबारायनं मागितलं, देव म्हणतात तुकोबाराय काय तुम्ही मागितलं, आणि माझं स्मरण झाल्यावर तुम्ही काय करसाल अभंगाच्या दुसऱ्याच्या
गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. महाराज तुझं फक्त स्मरण झालं पाहिजे. काय महाराज संत किती उदार आहे तो. मायेचं अंतकरण आमच्या संतांचं आहे. काय महाराज एक सांगू का तुम्हाला संत काय असतात. अहो ज्या ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये खापर मिळू दिलं नाही. अहो ज्ञानोबाराय जर दिसले तर ही संन्याशाची पोरं आली रे, बाटलो आम्ही आंघोळीला चला असे म्हणायचे आळंदीकर. ऐका ना, इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. अहो एखाद्यानं जर झोळीत काही टाकलं तर लोक ते खाली मिसळायचे आणि एवढंच काय खालचं भरून घेते म्हणून ते धुळी समान करायचे. काय लोकांची त्रास द्यायची पद्धत असते हो. ऐका ना, लोक खूप त्रास देतात गडा आणि चांगल्या माणसाला नेहमी त्रास होत असतो गडा. त्याला मोठं व्हायचं ना त्याला समाजाचा त्रास सहन करावा लागते. बघा ज्ञानोबारायांनी त्रास सहन केला. ज्ञानोबारायला मुक्ताबाईने मांडे भाजण्यासाठी थोडं पीठ लागत होतं. ज्ञानोबारायनं झोळी अडकेली गेले. भिक्षा वाढ माय म्हणले. त्यावेळेस महाराज चला पुढे, चला पुढे. लोकांनी धिक्कारलं हो, लोकांनी धिक्कारलं. काय नाही केलं तुमच्या आमच्यासाठी, काय नाही केलं ज्ञानोबारायनं. महाराज स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, इतरांसाठी मागितलं झाले त्याला भिक्षा म्हणतात, संपूर्ण समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात आणि संपूर्ण विश्वासाठी मागितलं जातं त्याला पसाय दान म्हणतात. महाराज पसाय दान म्हणतात. पसाय दान मध्ये काय ज्ञानोबारायांनी मागितलं. जे खळांची वैंकटी सांडो दया सत्कर्मर्ती वाढो. महाराज जे खळ लोक आहे त्यांचा खळपणा जाऊ दे आणि त्यांच्या हातून सत्कार्य होऊ दे. महाराज जेवढं होईल तेवढं सत्कार्य करा, जेवढं होईल तेवढं प्रेमानं आपुलकीनं वागा. अहो काय प्रेम असते. किती दिवस राहायचं तुम्हाला आम्हाला. आपण इथले परवासी आहो, निवासी नाही. जसं भाड्याचं घर करा रे खाली, जसं एका मिनिटात आपण जर पेमेंट नाही दिली तर माणूस म्हणते करा खाली, तसं महाराज एक दिवस हे शरीर जाणार आहे. अहंकार कशाचा करता. जसे लहानपणी दिसत होता तसे आता ना, आणि जसे असा आता दिसता तसे म्हातारपणी तुम्ही दिसू शकत ना. तुमचं शरीर तुमच्या हातचं नाही. तुम्ही काय कोणाचं घेऊन बसला. फक्त प्रेमानं आणि आपुलकीनं आपली माणसं जपा, तेच तुमच्या सोबत येणार आहे. तुमची जर प्रेत यात्रा निघाली तर लोकांना म्हणावं वा किती मोठा माणूस मेला हो आमचा, किती मोठा माणूस मेला. पैशानं आणि श्रीमंती होत नसते महाराज. पैशानं कुणी जर काही खरेदी केला असतं तर रतन टाटा गेले नसते आपल्याला सोडून. महाराज किती कोट्यावधी अब्जावधी संपत्ती सोडून निघून गेला. फक्त मोठं व्हा. खरं सांगू का, ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं ना त्यांना त्यांना समाजाचा त्रास सहन करावा लागतो. सिंधुताई सपकाळचं एक वाक्य होतं बघा, ज्याला ज्याला मोठं व्हायचं या महाराष्ट्रात आधी मरावं लागतं, मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव म्हणजे महाराष्ट्र. आपल्याला चांगलं म्हणलं की जमत नाही महाराज. सांगू का, दुसऱ्याचं चांगलं करण्याची की आपल्याला आपली हे पाहिजे महाराज. दुसऱ्याचं जर तुम्हाला हळहळ वाटली तरच तुमच्यापासून ते दुःख जाते. पण दुसऱ्याच्या दुःखाकडे पाहून तुम्ही हसले ना तर ते पुढच्याचं दुःख आपल्यावर येते महाराज. एका जणाने बायकोला विचारलं, प्रसंग सांगतो ऐका, तू कुठे गेली. ते म्हणली आपल्याला बाळ नाही काही नाही, महाराजाकडे गेलो. ते महाराज लेकरू व्हायचं औषध देते म्हणे. फक्त त्यांनी एकच सांगितलं म्हणे, फक्त तुमची सासू दिसली नाही पाहिजे. सासू गेली की बाळ झालं म्हणून समजा. नवऱ्यानं काय केलं महाराज, थेट सासरवाडी गाठली. ते म्हणला लेकरू झाल्यावर लेकरू सांभाळाय तुम्ही माय पाहिजे ना. आता माय तर मरणार आहे म्हणला. सासू आणली महाराज, सासू आणली. दोघी जणी झोपल्या महाराज. फक्त त्या नवरदेवानं सांगितलं, तो माय फक्त तू जागा झोपायची चेंज कर म्हणला. तू इथं झोपायची आज या साईडला झोप म्हणला. म्हणे काही हरकत नाही. पुढचा कार्यक्रम यायला माहीत होता, दोघांचं ठरलं होतं महाराज. बरोबर बाई 12 वाजता उठली. नवऱ्याला म्हणजे उठा कार्यक्रम करायचा. महाराज नवरदेवाला एवढा गोटा साऊंड एवढा घेतला बा त्यानं, एवढा घेतला आणि त्या बाईपाशी गेला. ते म्हणला एकदा उघडून पाय, तू होय की मै होय.
म्हणले नाही हारा तुमचीच होईल. त्यानं असा दगड घातला, तिनं उळीत केलं नाही बुवा, जागीच गेली. एवढा दगड म्हणजे महाराज पोत्यात घातली बुवा मथारी. तुमच्या गावाला नदी नाही वाटते वडा, त्याने थेट गोदावरी गाठली गडा. महाराज आता यष्ट्या फुकट झाल्या लाडक्या बहिणीला, थेट गोदावरी गाठली, नदीत दिली गडा वाहून. महाराज एवढी खुश झाली. बरं ते खुश आणि हे खुश. ते म्हणलं अरे याला काय झालं, लग्न आहे लोकांचं, नास्ती येण्या लोकांचं, याला काय झालं हसायला. ते मग तर ते आली, हे खुश झालं ना. मग हिनं काय केलं, ते झोपी गेलं आणि याला झोपत लागणं झाली. ते काय तिनं रई लावाय घेतली, घुसळून घुसळून लागतो रे, घुसळून घुसळून लागतो रे. सासूबाई गेल्या पुरानं, घुसळून घुसळून लागतो. झोप लागू दे ना, हे उठला. ते नाही ना काय लावलं गडा. त्याने बकेट घेतली, गाई खाली बसला धार काढाय. मैलाला दुधून दुधून दुखतो गाय, दुधून दुधून दुखतो गाय, वाहून गेली तुई माय, घरात आहे पठ्याची माय, ईश्वर नसेल तर जाऊन फाय. गेली हातपाय वाकडे करून बाहेर आली. कसं झालं काय झालं, कसं झालं काय झालं. तुम्ही हसून मोकळे झाला ना. विठाला महाराज, दुसऱ्याचं जर दुःख सहन करायची आपल्यात क्वालिटी नसेल ना, तर ते दुःख समोरच्याचं आपल्यावर येत असते. म्हणून इतरासाठी थोडं तरी चांगलं करा. काय नाही केलं तुमच्या मायबापासाठी, तुमच्यासाठी आयुष्यभर तुमच्यासाठी जगतात. माझा मुलगा लहान होते तेव्हापासून तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. अरे ज्यावेळेस गर्भपिशीमध्ये तुम्ही वाढता ना, त्यावेळेस तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. एखादी प्रियशी तुमचा चेहरा पाहून तुमच्यावर प्रेम करते, पण डोळे मिटेपर्यंत प्रेम करते. तिला आई म्हणतात. आई माय करी लाभावी नकळी. महाराज कळवळ आला पाहिजे. काय करत नाही तुमच्या आमच्यासाठी माय. अरे नको त्याला म्हणायला तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. एकदा माय बापाचे दिवस आठवून म्हण, आई तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. लेकच यावा पोटाला म्हणून तिने किती केले नवस, लेकच यावा पोटाला म्हणून तिने किती केले नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पोटात उगवला. लहानपणी माई तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास आणि तिचं दूध संपल्यावर रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोसलास लेका, त्या रक्ताची तरी ठेव जाण. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. किती दिवस आहे जगणार, किती दिवस जगणार आहे लेका. झाडावरचं पिकलं पान, अरे तू गोडधोड खा, अरे तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिडी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला तुझी बायको जर आडवी आली ना, तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, बायको जाणारच नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. अरे तू आंधळा नाहीस, तू पांगळा नाही, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि नवरा माय बापाला सांभाळायला म्हणून कायम घर सोडून जाण्याची कोण्याच बायको मध्ये नसते हिम्मत. तुला वाघ बनवलं मायनं, वाघ. खरा मर्द असेल तर आईचं दर्शन घेऊन मन, तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, ओ सबसे